मार खाने। तो बोले क्या करे, इधर भी सब गंदा ही करते हैं, नौकरी नहीं, सिर्फ छोकरी लाके बैठे हैं, नौकरी कुछ नाही करनी है, सब दबा। त्याच्यामुळे माहिती आणि एसटी महामंडळाचे पास पण आहेत 1520 रुपयामध्ये 4 दिवसात। तर नमस्कार मित्रांनो, मी अमय मयेकर, मी हाय कोकणीमध्ये आपलं स्वागत आहे। आणि तुम्ही माझ्या थंबनेलवरून ओळखाल मी कुठे आलोय आणि कोणाशी भेटायला आलोय ते। आणि माझ्या बाजूला आता बसलाय भूषण गावडे। नमस्कार, मी भूषण गावडे स्वागत करतो यांच्या चॅनल बोलत तुमचं मी हाय कोकणी या युट्यूब चॅनल मध्ये। आणि तुम्हाला सांगायची गरज नाही भूषण गावडे कोण आहे ते, आणि कोकणी माणसाला तर सांगायची गरज नाही, कोकणी माणूस बरोबर ओळखेल किंवा कोण आहे करून। आणि याच्या आतापर्यंतचे व्हिडिओज रील्स मी पण बघत आलोय, मी पण त्याला फॉलो करतो आणि त्याच्यावरनं लोकांना किती बेनिफिट झालाय। तर आता आपण भूषण सोबत चर्चा करूच। तर भूषण, तू जेव्हा ही जर्नी स्टार्ट केलीस ती कशी स्टार्ट केली आणि का स्टार्ट आणि केव्हा केलीस? जर्नी माझी स्टार्ट झाली 2018 पासून, म्हणजे युट्यूबच्या प्रवासामध्ये। पण माझ्या ह्या चॅनलची म्हणजे घरचे जेवण भूषण डी एक्सप्लोरर ही जर्नी स्टार्ट झाली 2020च्या लॉकडाऊन नंतर। भूषण डी एक्सप्लोरर या चॅनलचा माझा मेन मोटो होता ट्रॅव्हलिंग पेशन्स आहे, म्हणजे पॅशन पण आहे पासून, हॉबी पण आहे। आणि ते लॉकडाऊन असल्यामुळे मला पूर्ण करता येत नव्हती। ओके, मग लॉकडाऊन मध्ये काय फायदा मी, मला कसं आहे ट्रॅव्हलिंग म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट मला आवडतो, पब्लिक ट्रान्सपोर्ट लवर आहे मी, रेल्वे बसेस काय असेल ते व्हिडिओ मध्ये। तेव्हा बंद होतं, काय करायचं, मग मी आणि तेव्हा मग रेसिपी स्टार्ट केली। मला रेसिपी बनव मस्त की चमचमीत खायचं प्यायचं लोकांना दाखवायचं। मग नंतर मग 6 महिन्यांनी मग चॅनल झालं मॉनिटाईज। आईच्या हातचं चिकन केलं होतं, कोंबडी वडे रेसिपी, तो व्हायरल हिट झाला होता माझा, म्हणजे व्हिडिओ पूर्ण व्हायरल झाला होता। त्यानेच माझं 4 दिवस पूर्ण आले 1000 सबस्क्रायबर। आणि मग मी माझी ऍक्च्युअल जर्नी स्टार्ट केली मग प्रवासाची। मला वाटलं की मला मिळेल की नाही रिस्पॉन्स, कारण ट्रॅव्हलिंग मध्ये आतापर्यंत हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू हे युट्यूबर पुढे आहेत, पण मराठी म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्ट वापर करणारा हे ट्रॅव्हलर युट्यूबर जास्त कोण नव्हतं। एक आहे विजय लट्टे म्हणून, पण ते एसटीने प्रवास करायचे, आता पण करतायत। पण रेल्वेचं पण पाहिजे होतं मला, विमानाचं नाही, सोडून द्या, विमानाची गोष्ट वेगळी होईल, ती पण शब्द पूर्ण होतील, लवकरच होतील। पण बस रेल्वे ह्या पलीकडे, म्हणजे रेल्वे बस हे फक्त दिसायला आहे गव्हर्नमेंट जागा बसायला प्रवास करला, पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा एक वेगळं जग आहे रेल फॅनचं, बस फॅनचं। तर ते जग काय आहे ते मला लोकांना दाखवून द्यायचं होतं। ती मी जर्नी एन्जॉय करत मग टप्प्याटप्प्यामध्ये मी ते व्हिडिओ केले, जर्नी स्टार्ट केली। सुरुवातीला मला खूप अपयश पण आले, लोकांकडून काय काय ऐकायचो मी, न फॉरगेट सोडून द्यायचं, त्यांना बोलायचं। पण आपलं काम काय की जर्नी स्टार्ट आहे, जर्नी दाखवायची पुढे, कंटिन्यू। आणि का सुरुवात केली ते पण सांगतो मी। लॉकडाऊन मध्ये ऑब्व्हियसली मी काम सोडलं होतं, दुसऱ्या ठिकाणी जॉईनिंग होणार होती, म्हटलं आपण करूया काहीतरी स्वतःच काहीतरी। पण काय करायचं मला प्रश्न पडलेला, वडापाव मी काय पुढी नाही, आपल्याला काय करता म्हणत नाही। मग म्हटलं युट्यूब सोशल मीडिया आहे, आपण करू शकतो, दुसरे जण करतात, मग मी का नाही करू शकत म्हटलं। मग मी ट्रॅव्हलिंग पण आपण जेवणाची रेसिपी केली मी, मग ट्रॅव्हलिंग करता करता मग तसं केलं। आणि का केलं म्हणजे ती पण माझी प्रोफेशन झाली लाईफ, की मी प्रवास करतोय ना, तुम्ही सुद्धा प्रवास करा। मी काय खातोय हे प्रवासामध्ये, असं नाही की पर्सनल लाईफ, प्रवासामध्ये प्रवास काय काय खायला भेटतं, कुठे हॉटेल चांगली आहे, कुठे काय काय गाडी थांबते, किती गावामध्ये गाडी थांबते। म्हणजे मी फिजिकली जर्नी करतोय, तर आपल्या प्रेक्षकांना ती व्हर्च्युअली आणि म्हणजे ना डिजिटली जर्नी मी स्वतः घडवतो। समोरच्याला वाटतं की तुझ्यासोबत आम्ही पण प्रवास करतोय, हा एक्झॅक्ट तसं समोरच्याला वाटतं की प्रसाद जर सांगतोय। आता मी तुझी एक व्हिडिओ बघितली, प्रसाद राजापूरच्या भूषण गावडे, सॉरी माझ्या तोंडात सतत माफ करून प्रसाद गावडे म्हणजे आपल्या रान माणसाचं नाव येत आहे, ते आता कशा गावडे अण्णामुळे जर काय संबंध विमत आहे काय त्यांच्याशी, काय नाही संबंध म्हणजे अण्णा बंधू सेम तसंच झालेलं आहे। ते मी मगापासून आल्यापासून त्याला ना प्रसादच बोलतोय, माझा आता परत माझी चुकी झाली, ते असंच वेंगुर्ल्याचे भूषण गावडे, सॉरी माफ करा, भूषण गावडे। तर भूषणच्या मी व्हिडिओ जेव्हा बघतोय, राजापूरच्या गंगेची परत एक लेटेस्ट आता त्याची आली होती, तर त्यात त्याने मस्त उघडा होऊन मस्त त्यांनी दाखवलं कशी आंघोळ करायची, कसं दर्शन घ्यायचं, हे दाखवून दिलं। हे दाखवून का दिलं मी, कारण ती परंपरा आहे आणि ते कुठून कसं जायचं
कारण तिकडे कसे नियम पाळायचे. कारण कसं माहिती का, ही गोष्ट मला माहित नव्हती. मला एवढंच फक्त माहिती आहे राजापूरची गंगा, ते 12 महिने ते गरम पाणी काहीच मला माहित नव्हतं. तिकडे गेल्यानंतर मी त्या गोष्टी बघितल्या आणि तो प्रवास कसा करायचा, राजापूर कुठे स्टेशन, मेन सिटी कुठे आणि उन्हाळेगाव कुठे, मी कुठे राहतोय, तर मला लोकांना दाखवून द्यायचं होतं की तुम्ही सुद्धा येताय तर माझा व्हिडिओ बघा. एसटीने या 10 रुपये तिकीट आहे राजापूर बस स्टँड ते उन्हाळेगाव मध्ये. पहिलं ते गरम पाण्यात झरा, आंघोळ करा, मग तुम्हाला अंग पुसायचं नाही, ते त्या भिजलेल्या अवस्थेमध्ये बाजूला मंदिर आहे महालक्ष्मी, आणि मग ते तिचं दर्शन करून वरती गंगेकडे जा. तर या प्रथा आहेत, परंपरा आहेत, तशा टाईपचे व्हिडिओ मी बनवतो. कारण कसं आहे, आपली कोकणी संस्कृती किंवा गोव्यांची संस्कृती इकडची का नाही, तर लोक करतात हे आता पर्यटन क्षेत्र आहे आपलं कोकण. पण पर्यटन म्हणजे कसं, बीचेसवर जायचं, आंघोळ करायची, मच्छी खायची, हे पर्यटन. ह्या पलीकडे सुद्धा अजून जग आहे, कळून दे. संस्कृती काय काय लोक म्हणतात हे निसर्गाचा काय चमत्कार केला नाही, हे सगळं हाती घडतं, पण ते घडतं त्याला काय कालावधी लागतो, त्याला कधी पण घडतं. राजापूरची गंगा येते, त्या तुफान वाजतो तिथे. पाणी कसं येतं, पहिले भाताची शेतं येतात, मग पाणी येतं. आणि मी असं पण ऐकलं की राजापूरची गंगा जेव्हा येते तेव्हा काशीच्या गंगेची 1 पायरी ते 2 पायरी कमी होते. येस, बरोबर आहे तुमचं, असं म्हटलं जातं. बरोबर आहे ना, ऐकत आलंय माझ्या घरचे, खरं सत्य आहे ते, सत्य आहे. आणि पहिली गंगा काहीतरी वर्षभर का 3 वर्षांनी यायची, आता गंगा 6 महिन्यांनी दर्शन देते, 6 महिने वर्षांनी येते. आणि आपलं कोकणकरांचं नशीब आहे की यांसारखी युट्यूबर्स आपल्याला माहिती देत आहेत आणि आपल्यापर्यंत माहिती पोहोचते प्रवासाची. आणि याचे बरेच व्हिडिओ आहेत, तुम्ही नक्की त्याच्या चॅनलला भूषण द एक्सप्लोरर या चॅनलला नक्कीच तुम्ही बघा याच्या व्हिडिओज मध्ये काय काय. कारण मी जर त्याच्या व्हिडिओतून याला भेटायला आलो खास, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मलाही त्याचे व्हिडिओ आवडतात म्हणजे शॉर्ट्स मध्ये एवढी माहिती देतो की तुम्ही लगेच बरोबर आहे एवढंच खर्च बस लगेच आपण निघतो. बजेट ट्रिप मी प्लॅन करतो. येस, असं नाही की मी जातोय दाखवत नाही की मी कशात एसीत ना जातोय. आपला प्रवास कसा सामान्य आहे, सामान्य माणसाचा प्रवास आहे. तर भूषण, अजून एक तुझं आता सध्या एक रेल 22 जानेवारीची तू गेलेलास, 20 जानेवारीला अगोदर आपलं अयोध्येला राम दर्शनाला, श्रीरामांच्या दर्शनाला. तर ते ती जर्नी दाखवलीस तेव्हा मी तुझं एक बघितलं तिथं पब्लिक मध्ये महाराष्ट्राचा क्रॉस झाला, जसं नागपूर वगैरे सोडत, जसं मराठी भाषा कमी होते, एमपी वगैरे क्रॉस आपला सोडले, बॉर्डर सोडली, मग नंतर तेव्हा अमराठी लोक येतात. मग तेव्हा तुझा अनुभव काय आला की तेव्हा त्यांच्याशी जेव्हा तू त्यांच्या राज्यात गेलास तेव्हा? त्यांच्या राज्यात जरी गेलो ते मराठीच बोलत होतो मी, मराठी समोरच्याला कळून न कळून ते. का ते आमच्या राज्यात जेव्हा राहून गेलेले आहेत त्यांना बरोबर मराठी येते. एमपी मध्ये राहण्या सुद्धा लोकांना मराठी येते. एमपीत मराठी आहेत, शिंदे आणण्याची माणसं भरपूर आहेत, बरेच जास्त माहित पण नाही. राणी लक्ष्मीबाई, ग्वालियर, झांसी की राणी ते म्हणतात ना, तिकडे सुद्धा आपली मराठी माणसं आहेत, पण ते तिकडच्या लोकांचा प्रभाव म्हणजे हिंदी बोलतात. त्यांचं घराणेशाही त्यांची आहे, पण मराठी आपले राणीमान मराठी लोक. युपी मध्ये गेलो तो अयोध्येला, तर तिकडच्या ट्रेनने प्रवास करायचा म्हणला तर पहिला डोक्यात हात ठेवला पाहिजे, सगळ्याचं पूर्ण फिरवलं पाहिजे. कसा प्रवास करायचा, कसा केला तो पण जनरल मधून? नाही मी स्लीपर काढले. पण त्यांचं कसं आहे, एसी म्हणा, स्लीपर, जनरल, घाण कोण ठेवत की घाण, की माणूस असून सुद्धा शिकून सुद्धा तो असं करतो. मग आम्ही दुसऱ्याकडे काय अपेक्षा ठेवायची? मी त्यांना बोललो पण तुम्ही असं का वागताय? नाही हमारी मर्जी रेल हमरी है तो का करे. मला घरी पण असं करता का? बोललो चुपक गुलबाग असं बोलतो मला. त्यांना मी तिकडे बोललो नाही. जे मला बोलायचं व्हिडिओ मध्ये बोलायचं का त्यांच्या लोकांनी सुद्धा व्हिडिओ बघून देतात की त्यांची माणसं काय करतात ते. मी सरळ बोलवतो बाई आलो बघितलं युपीला आलो व्हिडिओ बोललाय वगैरे एवढी ती -डिग्री मध्ये, एवढं म्हणजे 4 डिग्री मध्ये मी होतो तरी सुद्धा आपला माझा हात एवढा बर्फ झाला होता की म्हणजे हात मी असं जोरात कोचायचो तरी सुद्धा मला मुवमेंट व्हायची नाही, सेन्स नव्हता, अजिबात नाही, मी जीवत होता. त्याच्यामध्ये मी व्हिडिओ करायचो, एडिट करायचो, आणि मला कसं आहे तो म्हणजे तो हे होता ट्रेंडिंग टॉपिक होता तो प्रभू रामांचा. ते कोण कोण गेलाय लोकांची म्हणते ना नजर दृष्टी तिकडे होती सगळी, फक्त आणि फक्त अयोध्या. पण त्या अयोध्येमध्ये मी काय म्हणजे प्रवास केला होता 15 किलोमीटर चालत प्रवास. कारण व्हीआयपी लोकांमुळे सामान्य माणसाची पूर्णपणे तटबंदी झाली होती. त्यांना काहीच नाही, काडीची किंमत पण नाही, हे मी स्वतः अनुभवलं. व्हीआयपीला प्रायोरिटी जास्त. मान्य करतो व्हीआयपी लोकांना प्रायोरिटी आहे, पण तुम्ही सामान्य माणसांना का वेटीला धरता तुम्ही? बरोबर.
त्यांनी काय पाप केलंय? पण त्या दर्शनासाठी आला दर्शनासाठी आला ना शेवटी. लांबून 500-1000 किलोमीटर वरनं पण लोक आलेली आहेत. मग खालून पण साऊथ मधला पण दिसला माणूस पोलिसाला दांडे फेकून मारायचे. अरे बापरे, हे काय म्हणजे शेवटी आम्ही काय बोललो ना, आपण कसं आपण का गेलो होतो प्रभू रामांसाठी. मग ते थोडं मी कुठे मी परतीचा पुढे घातला होता मुंबईसाठी का, कारण 22, 23, 24 बोले दर्शन बंद करणार, फक्त आणि फक्त व्हीआयपी लोक. चालू कधी करतील? फेब्रुवारी पासून. म्हटलं मी करू का आता, एवढा मी प्रवास केला चालत तिकडे, तर मला परत परतीचा प्रवास चालत करायचा आहे, पण गाडी नाही काय नाही. म्हणजे अयोध्ये शहरामधून तिथून सगळं नाकाबंदी होती, पूर्ण अयोध्ये जिल्हा संपूर्ण बंद केला होता नाकाबंदी व्हीआयपी लोकांसाठी. मग मी सुलतानपूरला आलो. 70 किलोमीटर अंतर आहे अयोध्येपासून सुलतानपूर, जो मला जवळजवळ 10 काय 12 तास लागले. मग मध्ये मध्ये ते टुकटुक ऑटो पकडत, हे करत ते करत, 10 रुपये देत, त्या थंडीमधून कसा प्रवास वाटला. आणि आशा सोडली होती मी आणि माझ्या मित्राने विजय लट्टे की बा प्रवास म्हणजे प्रवास सोडून द्या, आपला व्हिडिओ शूट तर आमची गोष्ट, पण आपलं दर्शन होणं होते की नाही. बरोबर. म्हणजे आम्ही पूर्ण डिमोटिवेट झालो होतो की आयुष्यात असं पर्यंत झालो की आम्ही एवढं स्व इच्छेनं आलोय, असं घडतंय. पण म्हणणं प्रभू रामाचा चमत्कार एका क्षणात बदलला तो. 11:30 मला मेसेज आला की भूषण भाऊ, त्यांनी कोणी मला मेसेज केला होता ज्यांची माझी ओळख झाली होती, आणि हे पण सांगू इच्छितो की अयोध्येला 90% महाराष्ट्र गेला होता. अरे वा, 90% महाराष्ट्र गेला होता आपल्या अयोध्येमध्ये. का जेव्हा सरयू नदीमध्ये आरती होती, पुण्यातला ढोल पथक होते तिथे. अरे वा, जय श्रीराम, जय श्रीराम. आपले पंढरपूरची वारी करणारे मावडी देखील चालत आले होते, वारकरी आलेले. अरे वा, म्हणजे असं वाटतं की मी महाराष्ट्रामध्येच आहे, असं वाटलं ना. म्हणजे विचार 90% महाराष्ट्र गेला होता तिकडे. मग त्यामुळे त्यांची नंबर काढून बोलणं चालू, मग त्यांनी मेसेज केला की सामान्य माणसांना चालू केलेलं आहे. जे तुला महाराष्ट्र सबस्क्रायबर भेटले तुझे, ज्यांनी तुला ओळखलं, त्या लोकांनी पण तुला हेल्प केली बाबा. आता नक्की नाही, फक्त त्यांनी सांगितलं. हा, तिकडचे जे राहणारे आहेत ना युपी बिहार लोक, त्यांनी पण मदत केली. ते लोक असे नाही की म्हणजे चुकीचं आहे, वाईट नाही, चांगले. आपलं म्हणतो ना कोकणी माणूस म्हणजे फणसासारखा आहे, बाहेरून काटेरी, आतमधून एकदम रसा गोड, तसं तिकडचं पण आहे. मी त्या लोकांना बोललो पण तुम्ही एवढं हाय डेव्हलप करायला अयोध्येस आलाय, सरसोची शेती आहे, मग मुंबईला काय घाण करायला बोललो. मी सगळं बोललो की तुम लोग मुंबई में क्यों आते हो गंदा करने, मार खाने. तो बोले क्या करे, इधर भी सब गंदा ही करते हैं, नौकरी नहीं, सिर्फ छोकरी लाके बैठे हैं, नौकरी कुछ नहीं करनी है, सब दबा के खाना है, सोना है, प्रॉपर्टी आहे. तरी पण ते इथे येतात आपल्या महाराष्ट्रात काम करायला. माझे पण बरेच मित्र आहेत म्हणजे चांगले असे, जे इथे स्थायिक झाले पण मराठी प्युअर बोलतात. त्याला पण विचारलं, तुम्ही जेव्हा तिकडे जाता तुमच्या राज्यात युपी वगैरेला, ते फ्लुएंट बोलतात. ती लोक आम्हाला बघतात बोलतात मराठी बोलतो तेव्हा एवढा फ्लुएंट मराठी बोलतो, कारण आपण ते जन्मलोय. महाराष्ट्र आपली कर्मभूमी आहे म्हणून बरोबर आम्ही जन्मभूमी पण आहे जी, म्हणजे इथेच ज्या आपली जी कर्मभूमी आहे ना तिथली भाषा यायलाच पाहिजे. मग मी भले कर्नाटकात गेलो तर आलेच पाहिजे. का त्या लोकांनी भाषा टिकून ठेवली. तिकडे हिंदी बोलत नाही, हिंदी येते पण कोण बोलणार नाही. मला स्वतःला अनुभव आहे केरळाचा. मग तिकीट काढायला गेलो काउंटरला, तर त्याची तिकीट होती इथून मल्याळम आणि इथून इंग्लिश. तर आपल्याला मल्याळम इंग्लिशवरती आपण टिक केलं वगैरे, नंतर त्याला कितना हुआ पैसा वगैरे, तर हिंदी नाही, हिंदी नाही. कसा हिंदी बोलला तो. तर मित्राने तिकडनं टी बीप दिली, तिथून तो आला, गाली क्यों दिया, बोलो तेरे को गाली समजता है, हिंदी नाही समजता है. असं झालं. पण ठीक आहे, हिंदी राष्ट्रभाषा म्हणून म्हणजे भारताची आपली आहे, जिथे गरज आहे ना गरज इथे बोललीच पाहिजे. ठीक आहे, आपली मातृभाषा मराठी. आपण पण आता मला पण आपल्याला सवय, आपण मराठी बोलतो, पण आता पण कुठे पण गेलो ना, तर कुठे असेल कोण गाडीवर फळ विकणार, हिंदी आपणच बोलतो. ऍक्च्युली आपणच बोलतो, चुकी आहे. पण तो आता पण त्याला पण मराठी कळत नाही, त्याला आपण काय करणार ना. मराठी कसं माहिती का, आपल्या मातृभाषेचा फायदा आणि त्या भाषेपासून बऱ्याच म्हणजे फ्रॉड लोक असतात, सुटका होते. बँगलोर सारख्या शहरामध्ये एवढी लोक राहतात आणि तिकडे आता एवढी चोरी वाढली ना, प्रमाण चोरांचं प्रमाण. मी माझ्या भाषेवर ठाम होतो म्हणून समोरून माझ्यासोबत फ्रॉड करू शकला नाही. बँगलोरचं केम्पेगौडा बस स्टँड आहे, मॅजेस्टिक बस स्टँड, तिकडे इतक्या मोठ्या चोरी होतात ना, लोकांना फसवतात. म्हणजे कशा बाबतीत फसवतात की तुम्ही किधर से आए हो, क्या है आपके पास. मी ते गोष्ट लावायचो की इकडचे कन्नड लोक ते कशाला मला विचारते हिंदीमध्ये येऊन, क्या क्या आपके पास, कहा जा रहे हो. मी बोलो हिंदी मला येत नाही, मराठीच येते, मराठी बोला माझ्याशी. आपल्या भाषेवर ठाम राहायचं कायम. मी कर्नाटकला गेलो, माझ्या भाषेवर ठाम आहे मी, कधी पण समोरचा हिंदी बोलला मग सुरुवात करायची आपण.
तुम्ही कसे कर्नाटका बोलता हा, तसं तसं आहे. ते होतं सगळं. आता कुठे आपल्याला इथे विषय कोणाचा नाही, भाषेचा अपमान नाही करायचंय, पण सांगतोय अपमान नाही आमचा विषय. ही रिअलिटी ऍक्च्युअली, ही रिअलिटी आहे. कारण ट्रॅव्हलर आहे म्हणून त्याने अनुभव हो घेतलेला आहे की कोण कसं काय काय हे होतं. आणि ट्रॅव्हल करताना पण आपल्या याची एक व्हिडिओ आहे बघा, याची रत्नागिरी मेमोची ट्रेनची, जी कुठून पनवेलवरनं सुटते, पनवेल पनवेल रत्नागिरी. रत्नागिरी. त्यात त्यांनी जो प्रवास केला तो व्हिडिओ बघा, तुम्हाला वाटेल की हा कॅमेरा पण सोबत आहे, कोण नाही, एकटा आहे. एकटा तो मफलर लावून वगैरे झोपून विकून. तेव्हा मी व्हिडिओ बघताना विचार केला की हा एकटा प्रवास करतो, ह्याच्याकडे काय पैसे असतील, एक्सवायझेड जे काय असतील, बॅग असेल, मोबाईल आहे, कोणाला हे नाही करणार का. पण शेवटी आपल्या कोकण पट्ट्यामध्ये एवढं काही होत नाही असं. नाही, हा, पण वन ऑफ द सेफेस्ट झोन daring पाहिजे. हा, कोकण, मुंबई, ठाणे ठाणे. आणि ते कोकणा संपूर्ण पार्ट सेफेस्ट झोन मध्ये आहे. म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची काळजी घेऊ शकता आणि काही हरवलं तरी कंप्लेंट करू शकता. येस येस, नक्की. फक्त थोडं आउट ऑफ महाराष्ट्र सांभाळावं लागतं गोष्टी. लागतं थोडं. तरी सुद्धा आपले मराठी सोडायचे नाही. मराठी सोडायची ना, मराठी बोला. मी युपीला गेलो मराठीतच, मराठीतच का अभिमान आहे तिकडे मराठी असल्याचा. हा 90% आपला महाराष्ट्र आलाय तिथे. ओके. मग तर ठीक आहे, आपला आता विषय थोडा भरकटला होता. पण ठीक आहे, प्रवासाच्या विषयावरती येऊ. तर हा, तू अयोध्येचं दर्शन केलं, रामाचं दर्शन झालं तुझं, सक्सेसफुली झालं. Yes, yes. श्रीरामांचं सक्सेसफुली झालं हो दर्शन. हो. ओके. मग त्याच्यानंतर तुझं पुढची येतानाची जर्नी कशी काय झाली? आणि तू एक तिकीट कॅन्सल केलीस त्या गोष्टीसाठी. ठीक आहे, तू बोला प्रभू श्रीरामासाठी ते पैसे जे काय 500-600 रुपये तिकीट होते जाऊन दिले होते. कारण तुला ते दर्शन वसूल झालं. ज्या दिवशी मी ठरवलं होतं ना की मला रात्री त्या 12 वाजता माझ्या समोर कोण दिसत पण नव्हतं, एवढं ते धुकं झालं होतं. त्यांच्या भाषेत कोहरा काय, कोरा बोलतात, कोरा. म्हणजे 4 डिग्री टेम्परेचर मध्ये मी बाहेर गेलो कुडकुडच्या थंडीमधून. तिकडच्या मी रिक्षाला विचारलं रात्री 12 वाजता, बाबा गाडी चालू केली की नाही, आता पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू झालंय ना? चालू आहे. मग मी सकाळी 6 वाजता तिकीट काउंटरला गेलो आणि माझी दुसऱ्याची तिकीट पहिली बुक केली. वेटिंग होती. म्हटलं कन्फर्म होऊन नको, RSC होती झाली पण ठीक आहे. मग तिकीट पहिली बुक केली, मग पुढचा कार्यक्रम आमचा. ओके. मग त्याच्यानंतर डायरेक्ट मुंबईला आलो. मस्त एक खातबीत आरामात MP 33 तास लागले मला ट्रेनचा प्रवास करायला. आणि जाताना मी 24 तासात गेला होता. आता तू एक विचारायचं, एक ब्लॉगर म्हणून तुझ्या मोबाईल युज करतोस जे काय शूट करायला, स्टोरेज मोठी गोष्ट, स्टोरेज. तू एवढी मोठी जर्नी केली 2-3 दिवस, तो स्टोरेज कसा ऍडजस्ट केला? कारण आयफोन सारख्या फोन मध्ये स्टोरेज बोललं की पहिली भीती वाटते की डाटा गायब होईल, नंतर काय होईल, त्याला लिमिटेड आहेत, काय लिमिटेशन ऑप्शन्स आहेत. तर तेव्हा काय करतोस बॅकअपला? माझं कसं आहे की मॅक्स टू मॅक्स 3 व्हिडिओ शूट करू शकतो. ओके. व्हिडिओ शूट झाले, एडिट, पोस्ट केला, मग ती बॅकअप मी डिलीट करतो. ऑन दी स्पॉट करतो, एडिट करतो. हा, कधी कधी एडिट करतो. नेटवर्क हा, डिपेंड ऑन नेटवर्क आणि ट्रेंडिंग. अयोध्या कसं त्या पिरियड मध्ये लोकांची क्रेज होती. म्हणजे जो कोणी अयोध्या, आणि अयोध्येला मोस्ट ऑफ सगळे हिंदी युट्यूबर गेले होते, पण महाराष्ट्रात आम्ही दोघंच युट्यूबर गेलो होतो. मी असं बोलत नाही, मोठं बोलत नाही असं मी, पण सांगतोय आपल्या महाराष्ट्र देखील पुढे राहता का म्हणे, महाराष्ट्र म्हणजे सॉरी आपला महाराष्ट्र देखील मागे राहता का म्हणे, पुढे गेला पाहिजे. आणि तो गेला दिसला आम्हाला तिथे, पण डिजिटली लोकांसमोर आणला पाहिजे. त्यासाठी मी आणि माझे मित्र विजय लट्टे या दोघांनी प्रयत्न केले. आमचं दोघांचं अचानक 2 दिवसापूर्वी प्लॅन झालं की अयोध्येला जायचंय. ही माझ्यासाठी मोठी, म्हणजे मला टेन्शन आलं की बाई कसं प्रवास करायचा, एवढा 2000 किलोमीटरचा प्रवास आला. 2000 किलोमीटर म्हणजे कोण ओळखीचं नाही, काय नाही. डेअरिंग केली, बस बॅग घेतली, बॉटल घेतल्या पाण्याच्या, चला प्रवासाला सुरुवात. आएंगे तो राम के दर्शन करके ही आएंगे. तर भूषण, तू जेव्हा ट्रॅव्हलिंग करतो म्हणजे बाहेर फिरतोस, सर्वात मुद्दा येतो मोठा म्हणजे आंघोळ आणि बाकी नैसर्गिक विधी. नैसर्गिक विधी म्हणजे सगळंच 1 नंबर 2 नंबर जे काय फ्रँकली बोलतो, त्याच्यामध्ये सगळ्या माणसांना ते आहे त्या गोष्टी. ते कसं ऍडजस्ट करतो? प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट असेल, लक्झरी तर ठीक आहे, पण त्यांचे आहेत ओळखीचे. पण पब्लिक ट्रान्सपोर्ट करायचं म्हटलं, जसं की आपल्या लालपरी, एसटी बस, रेल्वे ठीक आहे, अंघोळ नाही करू शकत आपण, विधान फ्रेश होऊ शकतो, टॉयलेट बाथरूम आहेत. पण पब्लिक ट्रान्सपोर्टच्या वेळी काय, अचानक रात्रीच्या वेळेस कुठे इमर्जन्सी आली, मग काय करायचं? तर त्यासाठी पहिलं म्हणजे प्रवासात मी कमी खातो. माझा नाईट शूट असेल ना, तर रात्रीच्या वेळेस दुपारच्या जेवणामध्ये प्रमाण कमी ठेवतो, एकदम हलकं. लोक मला काय सांगतात की तुम्ही जेवणामध्ये एवढी कंजूसी का करता? मी म्हणतो की रात्रीच्या जेवणामध्ये डाळ भात, डाळ खिचडी एकदम हलकं जेवा. का? आपल्याला माझं कसं आहे, पोटाचा कोतळा ना हलका आहे, कधी इमर्जन्सी सांगू शकत येते कधी. त्यामुळे हलकं जेवण आणि लिंबू पण खायचं, लिंबू पिळवलं ना, लिंबू डायजेस्ट होतं.
म्हणजे असं नाही की चमचमीत खाणं, हा माझा शूट झाला असेल रात्री मस्त की प्रवास करायचा दणक्यात, मग दाबून खा जेव्हा घरी येतानाच. हा कारण माझं कसं प्रवासामध्ये आहे ना, काम सुरू असताना मी थोडं खातो, जास्त नाही. बरोबर. काम पूर्ण झालं की मग पोट भरून खायचं. असं कधी झालं की कुठे बस म्हणजे आता थांबलास म्हणजे जिथून एंडला स्पॉटला उतरलास किंवा हॉटेलमध्ये रूम घेतलीस राहायला, असं कधी होतं म्हणजे की असंच डिपेंड ऑन जर्नी की माझी नेक्स्ट जर्नी कुठून होते. ओके. कारण आपल्या आता महाराष्ट्रामध्ये रेल्वे स्टेशन म्हणा, बस स्टँड आता इतके सुधारत आहेत की लोकांना राहण्यासाठी हॉटेल घ्यायची गरज नाही. वेटिंग रूम आहे, वेटिंग रूम आहे, डॉर्मेटरी रूम आहे. मग ती उत्तम सुविधा आहे. माणूस 100 रुपयात 3 तास 4 तास राहू शकतो. कारण हा जो मी प्रश्न विचारला ना, सबस्क्रायबर लोकांना सांगायला आवडतो, कारण हा मनात प्रत्येकाच्या मनात असतो की ट्रॅव्हलर जो जातो तो कुठे काय काय करत असेल, कसं करत बरोबर असेल, कुठे ऍडजस्ट करत असेल या गोष्टी. ट्रॅव्हलर आहे आता फॉर एक्झाम्पल, आता मी असं बोलत नाही, पदयात्रेला पण जातात काही लोक, त्यांचं पण कसं असतं, हा मोठा प्रश्न आहे की कसं ऍडजस्ट होतात. हे याच्याकडनं कळलं आता आपल्याला की कसं करायचं ऍडजस्ट. कधी कधी मी तर बस स्टँडचे प्रवास करताना मला आठवते गुहागर. गुहागरला मी अचानक पोचलो, मला हॉटेलची आयडिया नव्हती तेव्हा, तर पावसाळा सुरू होता, तर बस स्टँडच्या परिसरात कोणच नाही, मी एकटाच झोपलो होतो. फक्त त्या कंट्रोलरला बोललो की मला पंखा चालू ठेवा, मच्छर फोडफोड फोडतील मला. ओके. म्हणजे त्यांनी मग मला विचारलं का डेपो हा बस स्टँड वरती गुहागरचा मागे डेपो आहे, पुढे बस स्टँड आहे. ते बोले का थांबायचं तुला? दादा मला व्हिडिओ शूट आहे, सकाळी 7ची बस आहे, 6:30ची बस आहे कोल्हापूरसाठी, तर मला ते व्हिडिओ शूट करायचं आहे. ओके. तू बोलतो तू एक काम कर ना, आमच्या डेपो जाऊन जाऊ, पण ते परमिशन घेतली, पण ते बोला नाही, अलाउड नाही. मी बोला तुम्ही बिंदास, काय टेन्शन कर, मी झोपायला सवय आहे. म्हणजे बस स्टँडवर देखील मी झोपून दिवस काढले. असं नाही की रूमच पाहिजे, डॉर्मेटरी पाहिजे. तर काही काही ठिकाणी आपल्या स्पेशली कोकणा भागात डॉर्मेटरी रूम कुठे, वेटिंग रूम नाहीच आहेत बस स्टँड परिसरात आपल्या एसटीच्या. मग मस्त की चादर टाकायची, माझ्याकडे बॅनर असतो, टाकला झोपून द्यायचं सगळं. चादर पाहिजे, फक्त चादर पाहिजे, बस टेन्शन नाही. बघितलं, ट्रॅव्हलर होणं पण सोपं काम नाही. आणि असं वाटलं कधी मला व्हिडिओ करायचा आहे, तो तिकडे माझा कंटेंट होऊन जातो. असं पण बघ, क्रिएटर बोलला ना, कंटेंट त्याला तो कंटेंट करणं त्याच्या डोक्यात काही कधी कुठे काही सुचू शकतो. टायमावरती 24 तास कोड्यामध्ये थांबलोय गोष्टीवरती कधी जाऊ शकतो तो. आणि दुसरी गोष्ट अशी की जो नवीन आता अपकमिंग जे ट्रॅव्हलर बनत असतील की मी हे करणार ते करणार, तर हे पण अनुभवा की कुठे काय नसेल. ट्रॅव्हलिंग फील्ड मध्ये कसं आहे, बरेच कॅटेगरी आहेत. कोणाला बाईक राईड आवडते, मला बाईक राईड अजिबात आवडत नाही, किंवा 4 व्हीलर. सांगतो मला बरेच ना की आपले जे आपले सबस्क्राईब प्रेक्षक वर्ग गेली एक्सपेन्सिव्ह वाला पेट्रोलचा आला, बरोबर. इव्हन तू इलेक्ट्रिक एवढा जीव काढणार नाही लॉंग रूटला, तर पेट्रोलच लागणार. इलेक्ट्रिक जास्त गेलं तर अलिबाग पर्यंत जाऊ शकतो, पण मध्ये तुला स्टेशन पण पाहिजे चार्जिंग स्पॉटचे. ते बोलतात इलेक्ट्रिक वाले की तुम्ही गाडी 150 किलोमीटर जाल वगैरे, पण ते तेवढं आपलं स्टेशन रेडी नाहीत बरोबर चार्जिंग पोर्टचे. पेट्रोल भेटू शकतं, पण पेट्रोलचे रेट्स असे आहेत की ट्रॅव्हलरला पण, मग तो ट्रॅव्हलरचा त्याचा बॅकग्राऊंड चांगला, बॅकबोन म्हणजे त्याचा पैशाचा बॅकबोन आणि बॅकग्राऊंड, या गोष्टी म्हणजे करोडपतीच्या पाहिजेत. म्हणजे दिवसाला त्याचा आला पाहिजे इन्कम. कसं आहे, शेवटी प्रत्येकाकडे बाईक आहे असं नाही, सगळ्याकडे पण असं नाही. मग प्रत्येकाला जो प्रवास करायचा ना, म्हणजे ती फिलिंग यायला पाहिजे ती पब्लिक ट्रान्सपोर्ट मधून. कारण मी सांगतो, खरी गोष्ट आहे, कुठे नाही, लॉकडाऊन नंतर बऱ्याच जणांनी आपला एसटीचा प्रवास सोडून दिला होता. पण माझ्यासह अजून 2-3 युट्यूबर मित्र आमचे एसटीचे, ते आम्ही जसं प्रवास दाखवायला लागलो पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्या ऋतूमध्ये, तर लोक ते बघून पुन्हा एकदा त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. आणि जेव्हा ज्या स्कीम निघाल्या 50% महिलांना विदाऊट तिकीट प्रवास, मग तर काय बस विचारत नका. तेव्हा आरक्षण निघालं, सगळ्यांना बेनिफिट चांगलं उलट ते लेडीज साठी पण. म्हणजे बाबा आरक्षण भेटते, 2 पैसे वाचतात. म्हणजे असं होतं की जो तिकीट काढतो तो उभ्याने जातो, जर सवलत आहे आरामात दणक्यात, ती पण रुबाबदार मध्ये, बस मध्ये थुंकून बिंकून. पण आपला अभिमान आहे की कोकणातल्या एसटी बसेस मध्ये असं काही होत नाही. नाही बरोबर आहे. इव्हन ते जे ड्रायव्हर आहेत ना, बस घाटावर ड्रायव्हर आहेत, ते पण बोलतात कोकणासारखा गाव नाही. बरोबर, विदर्भातला माणूस सांगतो की कोकणासारखी बस मेंटेन पुढे तुम्हाला सापडणार नाही. रस्ते आता डेव्हलप झाले, ती वेगळी गोष्ट की, पण एसटीचा तो खडखडचा आवाज आहे ना, कमी कमी ऐकलं मिळतो. आता नाही, जे काही ठिकाणी एसटीत बसतोय करून तो वाजला पाहिजे. ते गावागावातल्या रस्त्यांना तो आवाज वेगळाच असतो, तो खडखड पत्रे उडतात, उडतात, तो आवाज वेगळा असतो. नाही बरोबर आहे भूषण. माझा अजून एक माझा स्वतःचा पण अनुभव आहे. मी तर आत्ताच जस्ट सुरुवात झाली माझ्या, तर 4 महिन्यामध्ये 800 झालेत.
सबस्क्रायबर झाले, 800च्या घरात गेले, आता 1000 ची वाट बघतोय. 1000 झालं की मग मजा नक्कीच येईल. नक्कीच पूर्ण होतील. पण एक एक मनात एक खतखत येते की आपले जेव्हा कोण भेटतं, आता मी असं बोलू शकत नाही, पण जेव्हा भेटणारे भेटतात, पहिलं असं नाही बोलत युट्यूब चालू केलं छान केलं असं नाही, बघतात युट्यूब बघणारे, पण पहिला विचारतात तुझं इन्कम किती. असं तुला कधी विचारलेलं आहे का कधी? किती जणांनी विचारलंय, हा? म्हणजे आपले सबस्क्राईबर भेटतात ते ना विचारत त्यांना का ते मागे पहिले आपण काय घासतोय हा ते कळत नाही. नाही हे मला पटली गोष्ट बोलते बरोबर. आपले जे व्हिडिओ बघतात ना आवर्जून, हा. आता पण मला जेवढे भेटलेत हम्म. ते असं विचारत नाही की किती पैसा मिळतो. मी जेव्हा विदर्भात जातो, मराठवाडा, हम्म. तर तिथे मी व्हिडिओ शूट करतो. तिकडची लोकांची क्रेज वेगळीच आहे. हो, त्यांना पण ते आवडतं बघायला, ते व्हिडिओ मध्ये यायला, जबकी आपल्यापेक्षा खूप ते जास्त प्रमाण तिकडे आहे. ओके. म्हणजे माऊली आम्हाला पण घ्या ना व्हिडिओ मध्ये, तुम्ही जे काय करता ना आम्हाला घ्या व्हिडिओ आम्हाला मध्ये. पण घ्या. हा, व्हिडिओ हा, मध्ये. हा, हा, तर बरोबर. ते मला आवडतं, पण ते पण विचारतात किती पैसे भेटले सांगा आता मला. अरे व्हिडिओ मी अजून पोस्ट पण नाही केला, पैसे कुठून भेटले मला? नाही तुम्ही व्हिडिओ करताय ना, पैसे भेटतात तुम्हाला. मग पैसे भेटते तुम्ही बघितलं, पण ते बरोबर. मेहनत करतोय ते ना ते विचारलं बघत तुम्ही. नाही. आता जरी नाही, मी मेहनत कशाला पाहिजे? तुझ्याकडे येण्यासाठी पण एक मेहनतच लागली ना. आता बरोबर तू आहे. वेळ दिलास म्हणून आज मी आहे. मग तू वेळ दिलास, तू तर तेच भेटलास. वेळेला महत्व आहे आपल्याला. वेळेला महत्व आहे, कारण तुझी आज पण शूट आहे, शूट आहे, तू जाणार आहे. पण कसं शेवटी आपुलकी आहे तुमची. आपुलकीने आलो, कारण का आलो, कारण तो आपुलकीने वाटलं म्हणून आलो ना व्हिडिओ. बरोबर बरोबर. माझ्या घरच्यांना पण तुझे व्हिडिओ बघतात तेव्हा अरे हा मुलगा माहिती देतोय. कसली माहिती देतोय की प्रवासाबद्दलची, प्रवासाची माहिती, जेणेकरून आपल्याला माहिती. आज तू बोलतोस राजापूर टू उन्हाळ्यात 10 रुपये तिकीट आहे, म्हणजे माणसाला वाटतं मी 500 रुपयात पुरा प्रवास करू शकतो राजापुरात, आरामात बरेच ठिकाण करू शकतो. येस 10 रुपये तिकीट आहे तर अजून कुठले बाकी देवस्थान म्हणून फिरू शकतो. नक्की नक्की नक्की. एक त्याच्यामुळे माहिती. आणि एसटी महामंडळाचे पास पण आहेत. 1520 रुपयामध्ये 4 दिवसात महाराष्ट्र म्हणा किंवा कर्नाटक, पुढे बेंगलोर त्या साईडला, अगदी एमपी मध्ये, भोपाळला, इंदोर. सिनियर सिटीजन सिनियरला नाही, आपण पण जाऊ शकतो. 1520 रुपयामध्ये 4 दिवसात अनलिमिटेड तुम्ही कुठे पण फिरा. अरे वा. 1520 रुपयामध्ये तो पास देतो डायरेक्ट. हा, मी मुंबई ते बेंगलोर प्रवास केला होता. तिकीट किती नुसती 1600 रुपये, पण माझ्या 5 मध्ये 1520 रुपये. मग बेंगलोर ते धाराशिव म्हणजे उस्मानाबाद आधीचं नाव, तो प्रवास केला. ते तिकीट भाडं किती? 1200 रुपये. पण मी माझा पास आहे दुसरा प्रवास, आणि मग मी धाराशिव पासून गेलो सोलापूरला, सोलापूर ते आपला कुडाळ. तर म्हणजे एकंदरीत 3500ची जर्नी मी फक्त आणि फक्त 1520 रुपयात केली. तर आता मी सांगतो तुम्हाला सबस्क्रायबर लोकांना की चांगलंच आहे. आता मी मग बजेटचा विषय काढला की लोक विचारतात काय कमवतो, काय कमवायच्या आधी गमवावं लागतं. बरोबर. गमवल्यावरती कमवतोय. आणि आता एकमेकांना भेटायचं बोललं ते आपल्याला 2 पैसे टाकून तिकडे इथे यावं लागतं. बरोबर. किंवा ह्याला पण माझ्याकडे उद्या यायचं झालं, हा पण त्याचा खर्च करून येणार आहे, म्हणून असं असतं. म्हणून पहिले विचारताना बाबा विचार तू काय किती काय खर्च होतो का ट्रॅव्हलिंगला? खर्च होतो. आता बघा युट्यूब म्हणजे असं आलं ना की बिझनेस, व्यवसाय. लोकांनी युट्यूब करत व्यवसाय देखील सुरू केले. मसाले म्हणा, ते टी शर्ट, पण मला तसं काय करायचं नाही. मसाले चालू केले, शेवटी ते प्रत्येकाचं ते आहे, आणि ते येस आम्हाला त्यांना सपोर्ट पण आला आमचा, नाही असं नाही. कारण ते प्रत्येकाचा व्यवसाय आहे तो, त्याची म्हणतो ना त्याची सिक्रेट ट्रिक आहे. एक बरं आहे की आपण बिझनेस चालू करून आपणच प्रमोशन करतोय, चांगलं आहे. हा, एक बरं आहे. दुसरं हायर नाही आपण, कारण आपला विश्वास आहे, आपली हक्काची माणसं आहेत. उद्या कमी जास्त काय झालं ते आपल्याला बोलू शकतात. असं आहे. बिझनेस करावा असं नाही ना, बोलू बिझनेस मराठी माणसाने करावा नक्कीच केला पाहिजे. आणि युट्यूब पण मी पण सरळ सांगतो, तुम्ही प्रश्न विचारण्याआधी सांगतो, मी फुल टाइम युट्यूब करतो. एक व्यवसाय म्हणून नाही, म्हणजे व्यवसाय म्हणून करतोच ना असं नाही, म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे. पण ती इन्व्हेस्टमेंट पुढे जाऊन तुम्हाला मिळणारं फळ हे कमी जास्त होऊ शकतं. ऍज लाईक बिझनेस नॉर्मल पण. येस, आज चहाची टपरी टाकायची म्हणली, डॉली चायवाला कुठे गेला? कोणी फेमस केलं? पब्लिकने केलं. हा, त्याला पण नव्हतं माहिती की तो एवढा फेमस आहे तो, की बिल गेट्स पर्यंत भेटेल जाऊन. मग बिल गेट्स स्वतः आले भेटायला, आले की काय बाबा एवढा अट्रॅक्शन आहे याच्याकडे. म्हणजे त्याची राहणी एक वेगळा राहतो, युनिक राहतो. बरोबर. वेगळा राहतो. येस, बरोबर. सांगण्याचा आपला मुद्दा आहे की इमेज आपली चांगली झाली पाहिजे. इमेज क्रिएट झाली, मग ती चांगली असो वाईट असो, असं नाही की चांगलं वाईट प्रत्येक म्हणजे म्हणतो ना गोष्टीमध्ये येतच. आपण व्हिडिओ करतोय, लोक चांगलं किती पण दाखवा, पण कुठं ना कुठून तरी एक म्हणतो ना निगेटिव्ह इम्पॅक्ट येतो, आणि तो यायलाच पाहिजे. का माझ्या का त्याशिवाय आपण माणूस शिकत नाही. असं बरोबर. तर हेच बोलतो की मेहनत खूप असते, मेहनत आहे. आता एवढं भर दुपारी उन्हात आलोय, मस्त एसी लावले आपण, आता लावलंच आहे. पण बाहेरून येताना जेव्हा येतो तेव्हा कसं वाटतं रे भेटेल की नाही, हा कसा बोलेल,
किंवा मी त्याला काय विचारेन की नाही, थोडीशी धाकधूक असते, प्रत्येकाला असते. बरोबर. इव्हन याला पण धाकधूक होती की आता मी काय विचारणार आणि काय करणार. असं प्रत्येकाच्या मनात असतं. तर असं सगळी जर्नी आहे. तर आहे, मेहनत आहे याच्या मागे. मेहनत आहे. माझं बघा, म्हणणं आहे, कसं- ज्याला कोणाला आवड आहे त्याने पण सुरुवात करा. भले तुम्हाला व्ह्यूज भेटो, सबस्क्राईब भेटो ना भेटो, नक्की पण नक्की. एक आवड म्हणून काही आपली मेमरी राहते युट्यूबला. बरोबर. एक आपली हार्ड डिस्क आहे युट्यूब म्हणजे. उद्या समजा कोणी विचारलं की अयोध्येला कोणी गेलं होतं आपल्या महाराष्ट्रातून, तर मी माझे व्हिडिओ नक्की दाखवू शकतो की बाबा मी गेलो बाबा. मराठी युट्यूबर गेले आपले 2 जण, विजय लट्टे आणि आपला भूषण गावडे. नशीब प्रसाद गावडे नाही बोललो, आता तोंडात प्रसाद आलं होतं. बिचारे आपल्या रान माणूस दादा, मी चुकून म्हणजे तो प्रसाद गावडे तोंडातच बसले ना, म्हणजे भूषण गावडे. आता मी भूषण प्रसाद बोलतो, नक्की काय भाऊ बिऊ नाही ना काय प्रसाद? नाही भाऊ म्हणजे अण्णा बंधू म्हणतात. बंधू आहे गावडे ते पण, आम्ही गावडे. करायचा हा कुठला युट्यूबर आहे नवीन? फोन उचलू कोण माझं देण्याआधी? नाही, मला पण फोन करायचा शोधून कोणाला नंबर घेऊन. नाही असं नाही हरकत नाही. पण तो माणूस पण बाबा त्याला हॅट्स ऑफ आहे. खऱ्या अर्थाने कोकण कसा पाहिजे, कोकण कसा वाचवायचा आणि जगवलं पाहिजे त्याच्यावर शिकलं पाहिजे. म्हणजे असं नाही की आपण म्हणत की काही लोक म्हणतात, मी स्वतः बघितलंय काय कसलं जीवन आहे ते. गरीब नाही तो ऍक्च्युअली, ती म्हणजे गरीब असेल पण मनाची श्रीमंती आहे ना. आज त्याच्याकडे इंटरनॅशनल टुरिस्ट येतो. हो, त्याच्या त्या माझघरात राहायला. मग मांगर बोलतात त्याला, मांगर सॉरी माझघर नाही, मांगर बोलतात त्याला. म्हणजे कसं आहे, हे आमच्या गावी पण आहे, पण कसं आपण दाखवू शकत नाही का, कारण मी दाखवलं ना मग उद्या समोर माणूस येणार असं. म्हणजे डेव्हलपमेंट पाहिजे ना. म्हणजे म्हणतो ना आपण काय बोलतो की विकासापासून वंचित आमची जागा ही आमचीच राहून दे. उद्या समोर आला मग ते काहीतरी हे बांधणार ते बांधणार, तसं नको. आमचं गाव हे आमच्यासाठीच राहून दे. 2 घास कमी खाऊ, पिठी भात खाऊ, पेज पिऊ, पण सुखी आहोत. निसर्गाच्या सानिध्यात 2 वेळ शांत झोप लागते. माणसाला झोप ही भेटली पाहिजे. पहिल्या माणसाचं तेच असेल की हा म्हणजे प्रसादाचा विषय निघाला म्हणून की हा एवढा जंगलात राहतो, याचं इन्कम काय हे काय चालू असतं ते सगळं व्यवस्थित असतं. म्हणजे व्यवस्थित समजे तो त्याची मेहनत घेतो. खऱ्या अर्थाने तो निसर्गाचा राखणदार आहे. राखणदार आहे तो. येस, निसर्गाचा राखणदार आहे प्रसाद दादा. तर तो खरोखर त्याचं आम्ही पण प्लॅन करतोय भेटायचा, पण कसं कॉन्टॅक्ट होत नाहीये. बघू आधी ना कधी. आता सगळे एकदा युट्यूबरची ग्रुप आला प्रसाद दादाला सगळे जाऊन एकत्रच भेटू. नक्की. तो बोलायला आले एवढे युट्यूबर आले तर काय मला घाबरवायला आले की काय? ठीक आहे, एखाद्या टर्निंग पॉइंटला त्याला वाटलं भूषण गावडे प्रसाद गावडेंना इथूनच नमस्कार. भूषण बाजूलाच बसलाय. नाही, तुम्ही म्हणते बरोबर आहे. एक आपला दोडा मार्ग आणि गोव्याला जाणारा रस्ता आहे, घाट, तिलारी घाट, रामगड म्हणतात त्याला. तर तो तिलारी घाट अजूनपर्यंत तरी सोशल मीडियावर कोणी इंट्रोड्यूस नाही केला. नाही, मी आय थिंक तिलारी JKV ने केलं, जीवन कदम केलाय. जीवन कदम तो घाट सेक्शन त्यांनी ना जंगल दाखवलंय, धरण दाखवलंय, पण तो प्रवास कसा ते नाही दाखवलंय. तो एक दाखवायचा प्रयत्न. इव्हन त्या गावडे साहेबांनी पण दाखवलं, खूप छान दाखवलं तिकडचं जीवन कसा तो आहे. पण मी जो प्रवास दाखवला ना, मला तसं दाखवायचं नव्हतं का, कारण त्यांनी तो कंटेंट दाखवला तो त्यांच्या पर्यंत दाखवला. पण मला माझा ट्रॅव्हलिंग कंटेंट घेऊन का माहिती का, त्या तो घाट अजूनपर्यंत गव्हर्नमेंट अप्रूव्ड नाहीये. ओके. फक्त आणि फक्त प्रायव्हेट गाड्यांना अलाउड, मोठ्या गाड्या अलाउड नाही. कारण जागा टर्न अशी आहेत ना की खूप चुकून लक बाय चान्स गाडीचं ऍक्सिडेंट झालं, त्या गाडीचा विमा तुम्हाला मिळणार नाही त्या रस्त्याला, कारण तो गव्हर्नमेंट अप्रूव्ड नाही म्हणून. एसटी जाते फक्त आणि फक्त एकच एसटी जाते, कोल्हापूर पणजी दोडामार मार्गे, चंदगड त्या मार्गे. तर तो व्हिडिओ मी केला आणि तेवढ्याला खूप छान सुंदर असा म्हणतो ना रिस्पॉन्स देखील मिळाला. आणि तोच माझा असा एकमेव व्हिडिओ आहे की 1 मिलियनच्या घरात गेला. 10 लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितला. धन्यवाद. आणि ते मला कमेंट आली होती की प्रसाद गावडे ज्यांनी तिलारी धरण, तिलारी जंगल ओळख करून दिली लोकांची, आणि भूषण गावडे ज्याने तिलारी घाट रस्ता लोकांसमोर आणला. ते प्रवास करायचं म्हणतो ना, कंटेंट हा एकच आमचा, पण दाखवण्याचा जो मार्ग आहे ना, जो म्हणजे व्हरायटी आहे ती प्रत्येकाची वेगळी आहे. दृष्टिकोन वेगळा आहे प्रत्येकाचा बघण्याचा. अजून बरंच काय काय, तिकडचं धरण पण आहे, तिकडे कसं पाणी येतं, त्यासाठी तो रोड ऍक्च्युअली तो बनवला होता त्यासाठीच. पण नंतर काय झालं, ते गव्हर्नमेंट अप्रूव्ह नाही मिळाला. नंतर आपली एसटी खूप रिस्की मोठा रस्ता आहे तो, स्पेशली पावसामध्ये. आता मी बघितला होता, पण बघीन आता. नक्की बघा, प्रवास करा बाईकने. बाईकचं नाव काढू नको, चालत जाऊ पाहिजे. तर म्हणजे हा तुझा सगळा ट्रॅव्हल्स आतापर्यंत किती टोटली वर्षभर झालं तुला? 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्षाचा अनुभव.
प्रत्येक ठिकाणचा महाराष्ट्रातला, आणि महाराष्ट्र बाहेर म्हणजे अयोध्येला गेला असते, कर्नाटकला गेलो, कर्नाटकला पण गेला, केरळला पण जाऊन केरळला पण जाऊन आले. ओके. पण ट्रॅव्हलिंग साठी ऍक्च्युली मला केरळ माझा आवडता स्पॉट आहे तो, पण डेस्टिनेशन. आता बघ, आता तू एसटी झालं, ट्रेन झालं, सगळं झालं. येस. इन फ्युचर आता तुला इंडियात फिरायचं बोललं तर काही विजाची गरज नाही, बरोबर, पासपोर्टची गरज नाही, आधार कार्ड घेऊन तिकीट काढून जाऊ शकतो. येस. तर असं जर इन फ्युचर तुझा काय प्लॅन असेल तर काय करशील, कुठे जाशील पहिला? बाय फ्लाईट इंडियामध्ये पहिलं माझं स्वप्न आहे की चिपी विमानतळ जे माझ्या कोकणात सुरू झालंय, मी तिकडेच कधी गेलो नाही. तर आय थिंक ऍक्च्युली तुम्ही म्हणता बरोबर आहे, त्याने नेलं होतं मी याची मालवणी दादाची लक्की दादाची हा बरोबर, विमान आईला घेऊन गेलं होतं विमानातून, ती व्हिडिओ बघितली. तर ते कसं त्यांना नॉलेज, त्यांना आयडिया, पण मी कसं मला तो म्हणजे मला आयडिया पण ऍक्च्युली मला विमानाने कसा प्रवास करायचा, तिकीट कशी काढायची, नक्की सांगायला कमेंट कर, माझ्या सांगा नक्की यार, म्हणजे गाईड करा मला. कसं आम्ही एसटी मधून फिरणारे, कमेंट कर, एसटी मधून फिरणारा माणूस आपण. नक्की नक्कीच. नाही कसं आहे, मला ऍक्च्युली ऑफर आली होती तिकडून कुठेतरी की तुम्ही ट्रिप करा, जो काय असेल प्रवासाचा खर्च जाण्या येण्याचा आम्ही करतो. चिपी कडनं चिपी नाही, तुला ती ट्रिप होती बजेट म्हणजे स्पॉन्सर्ड वाले होते. मी काय बोललो, पण ते होतं माझ्या फक्त एकट्यासाठी. मी बोललो मला एकट्याने नाही, आई वडिलांसोबत प्रवास करायचा आहे, आणि ते सुद्धा मी तिकीट काढून प्रवास करणार. असं नाही की बाहेरून कोण पैसे देतोय, स्पॉन्सर असं नाही. अजून मला दुसरं काय असेल ना काम तर ठीक आहे, पण हा प्रवास मला एकट्याला अजिबात करायचा नाही, म्हणून मी रखडलाय. हा प्लॅन खूप रखडलाय. कमेंट पण करतात, प्लीज शो अस, म्हणजे तुमची चिपी एअरपोर्ट दाखवा, विमान दाखवा, इमान दाखवा, इमानदारीत इमान दाखवा. मग काय माहितीये, कारण की तिकीट बुक करण्यापासून तो प्रवास किती खर्च येतो, तुमच्या गावापर्यंत काय काय सोयी सुविधा आहेत, तसं मोपा आहे, मोपामध्ये खूप आहे, कारण तो हायवेच्या बाजूला आहे. पण चिपी तसं नाही ना, चिपी खूप आतमध्ये येते तसं. मग तिकडून पब्लिक ट्रान्सपोर्ट काय आहे लोकांना येण्यासाठी. आता मला वाटतं हैदराबाद पण चालू केले बहुतेक. नाही तर मला मुंबईच नाही गेलो, कुठं हैदराबादला जावा तुम्ही. तसा प्रकार. अजून म्हणजे असं आहे का, कधी तुझं म्हणजे इथे राहतोस तुझे व्हिडिओ असे बघून कोणाचे इन्स्पायर झाले का? झाले बाजूचे किंवा अजून आजूबाजूचे नाही, कोण नाही, लक्ष पण देत नाही कोण. इन्स्पायर्ड झालेत कोण, मोस्ट ऑफ सातारा, सांगली तिकडचे राहणारे लोक, कारण त्यांना देखील प्रवासाची खूप आवड आहे तिकडच्या लोकांना, त्याचा डेलीचा तो प्रवास आहे. तर ते मला इंस्टावरती मेसेज करायचे, युट्यूबला कमेंट करायचे की आम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. तर कॉन्टॅक्ट नंबर मी जेन्युइन पटकन देऊ शकत नाही सोशल मीडियावरती. तर बोललो की मला इंस्टाला डीएम करा, असेल तर आपण बोलू. मग ते मला सांगायचे की आम्ही तुमचा व्हिडिओ बघून चालू केलं, तर आम्हाला प्लीज प्रमोट करा. असं प्रमोशन साहेब मी काय बोललो, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते, असं आहे की नाही की लहान पोरगाचा असं नाही. म्हणजे रिटायरमेंट झालेले माणसांनी सुद्धा चालू केलं की आम्हाला प्रमोट करा, आम्ही तुमचे व्हिडिओ बघून इन्स्पिरेशन. तर मला मी घरी म्हणजे पहिला मी विचार केला की बघा मी तुम्हाला माझं बोट देईन, तुम्ही मला माझा हात घेतोय, तसं नाही शकत. कारण शेवटी कसं ऑडियन्स तुम्हाला जमवायची, ऑडियन्स आपल्याला कमवायची, इमेज तुम्हाला क्रिएट करायची. मी सपोर्ट करतो, तुम्हाला कुठे कमी लागेल, कुठे काही वाटलं की मला इथे हे केलं पाहिजे, तिथे ते केलं पाहिजे. उद्या बोलणार अरे भूषण गावडेमुळे आलाय असे बोलणारे पण आहेत. तरच मला पुढे ह्याच्याकडे गेला नाही असे पण बोलणारे आहेत. तर तेच म्हणणं आहे की वेगळाच प्रकार असतो. बरोबर. मी व्हिडिओ एकदा शेअर करेन, दोनदा शेअर करेन, बरोबर. पण तुम्ही जर नवीन व्हिडिओ पोस्ट करता, मग तेव्हा तुम्हाला लोकांसमोर यायचं आहे. बरोबर. तुम्ही उद्या गेलात कुठेतरी, एक एक्झाम्पल मुंबईला आलात, कुठे मन्नत, कुठे गॅलेक्सी मध्ये गेला, तर लोकांनी तुम्हाला नाही बघितलं, त्या गॅलेक्सीला बघितलं, सेलिब्रिटी बघितलं. पण तुम्ही सेलिब्रिटी व्हा लोकांसमोर. तुमच्या गावात सातारामध्ये म्हणतो ना केवढे पठार आहे तिथे, म्हणजे ना राजधानी सातारा, किती काय काय आहे तिथे, कराड, सांगलीमध्ये पण खूप काही आहे बघण्यासारखं. तिकडचं कसं राहणीमान आहे, तिकडचं कसं म्हणजे काय दुष्काळ पडतो, का पडतो दुष्काळ, तो दुष्काळ आपला नैसर्गिक नाही, तो मानव निर्मित आहे. तर का पडला, कारण काय, त्याला जबाबदार कोण, त्या गोष्टी आणा तुम्ही लोकांसमोर. म्हणजे कसं लोकांना बघायला आवडतं ते. आता सण तुम्ही आपल्या कोकणात ज्या घडामोडी चालू आहेत, ठाणे, पालघर, अगदी मुंबई, तर कोकण आपला, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक, तर इकडच्या लोक म्हणजे हे जे व्हिडिओ शूट होतात ना, मग कोणी असो, पर्सनल लाईफ दाखव किंवा प्रोफेशनल लाईफ किंवा म्हणजे ड्रोन शूट, तर लोकांना ते बघायला खूप आवडतं. तो माणूस त्यामध्ये हरवून जातो निसर्गामध्ये. तर आपली सुद्धा प्रत्येक कंटेंट क्रिएटरची जबाबदारी आहे की आपण एवढा सुंदर निसर्ग लोकांना दाखवतोय,
भविष्यात तो जपायचा कसा, अजून आपला हा निसर्ग कसा पुढे घेऊन जायचा आहे. म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन आता जी झाली आहेत ती पुढे येत्या वर्षभरात सगळी गावं झाली पाहिजे. येत्या पिढीला पण शिकवलं पाहिजे. हा, कोकणी माणूस म्हणजे आपण म्हणतो कोकण पर्यटन, मला सुद्धा कमेंट येतात की मला सांगतात की भूषण भाऊ तुम्ही एक टूर करा जी कोकण पर्यटन. माझं त्यांना तेच म्हणणं आहे की तुम्ही कोकणात येताय तर मी तुम्हाला अशी व्यक्ती देतो की तुम्हाला फक्त आणि फक्त कोकणचा श्वास, कोकणच्या मातीतला सुगंध तुम्हाला तो देईल. बरोबर आहे. कोण त्यांना नाव सांगणार नाही मी. बरोबर, नाव घेऊ नका. नाही, तुम्ही कोकणात येताय फक्त बीच नका फिरू, मच्छी खा. मच्छी खाण्यासाठी माणूस येतो, पण ती काय खायची, कुठली खायची, आपण केलेली माणसाची मच्छी असते, मासेमारी, ते खा मस्तपैकी. तिरपळ आपण वापरतो मच्छीच्या सारामध्ये, काय टेस्ट येते मच्छीला. तिरपळ बोलता. हा, तर कोकणातलं जे जीवन आहे ते तुम्ही जगा, ते अनुभवा. तसं कर्नाटकामध्ये आपल्या कारवारला म्युझियम आहे, तिकडची लोक आधी कशी राहायची तो देखावा क्रिएट केलाय. तसं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा रत्नागिरी झाला ना, रत्नागिरी प्राचीन काळ म्हणून हा, ते कसं ते राहणीमान तसं सुंदर असं केलं पाहिजे आपल्या याच्यामध्ये. समाज कसा होता पहिला, हा ठीक आहे, पैसे तुम्ही घेताय हरकत नाही, पण तो समाधान माणूस झाला पाहिजे की बाबा मी आलोय फिरलोय. तर तसं जीवन जगत असेल ना तर तुम्ही तुमचे 2 माणसं म्हणजे ओळखीची आहेत त्यांना घेऊन जा, त्यांच्या घरी जातो मी घेऊन, अजून घेऊन गेलो नाही म्हणा, सांगतोय. तसंच एक झालं आमचं कंतारा मूवी आला बघ. हा, तर कंतारा मूवी मध्ये असंच बघितलं नाही, आमच्या शेजारच्याच बिल्डिंग मध्ये मित्र आहे आमचे, तर तो बोलला आमच्या गावातला आहे. तर आमच्या बाकीच्या मित्रांना पण एकदम इन्स्पायर झालं, बाबा हे बघायचं. मग तेच आम्ही मागच्या वर्षी गेलो आणि असं गोष्टीला 1 वर्ष झाली. बरोबर, मी शूट केलेले फोटोज आहेत ते, म्हणजे काय असतं राखणदार त्यांच्या गावचा, कसा असतो देव, त्याचं म्हणजे रियालिटी बघितलं. पिक्चर मध्ये तरी कमीच दाखवलंय, रिअल बघाल तर अंगावर काटा उभा राहतो. खूप काही मी तर मस्त आहे, पण अक्षरशः म्हणजे पूर्ण 2 दिवसाचा तो एक देवाचा प्रोग्राम, सकाळ जो संध्याकाळी चालू, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत असतो. म्हणजे ही संस्कृती आहे, संस्कृती ही आपल्याला टिकून ठेवायची. त्यांच्या आपले दशावतार येतात, नमन आहे, काय ते आपला तो शिमगोत्सव, शंकासूर. आजकाल बरेच लोकांचे व्हिडिओ आहेत युट्यूबच्या याच्यावर शंकासूराचा, लोकांना माहिती पडलं शंकासूर काय आहे. पण माझं एवढं म्हणजे की त्या व्हिडिओचा दुरुपयोग होता का म्हणे, बस एवढंच. त्याच्यावर लोकांनी हे केलं पाहिजे. पण लोकांनी आपल्या कोकणी लोकांनीच काय, लोकांनी कोकण आता काय लोक नाव पण ठेवतात, कोकणी माणसं काय सगळं लुटतात, सगळं एकीकडे जाऊन तिकडे. मी म्हणलो तुम्ही त्या माणसाकडे जाऊच नको जो कोकणातलाच नाही. तुम्ही त्याच्या ठिकाणी का जाता जो बाहेरून आला व्यवसाय करतोय. आणि आतापर्यंत मी पण बघितलंय रत्नागिरी वगैरे साईडला, आता म्हणजे आपला कोकणी माणूस कमी दिसतो आणि अदर जास्त दिसतात. आता नाव घेत नाही कोणाचं, कुठलं काय ते दिसतात, पण अनुभवा बाबा आपला कोकण कुठे चाललाय. सगळे लोक प्रॉपर्टी विकतात नाही, जातात बाहेर. नाही चुकी खरं तर. आता कसं शेवटी प्रत्येकाचं आपलं पर्सनल आयुष्य, आपण ट्रॅव्हलरचा विषय आहे म्हणून विषय निघाला, विषय वेगळा झाला. नाही, मी गोष्टी बघितल्या सर खरं तर, अनुभवलाय तो पण नक्की की कसं माहिती का, मी सांगतो सर या सर्व गोष्टींना आपणच जबाबदार आहोत. मी सुद्धा जबाबदार आहे गोष्टीला, की मी त्या असं का नाही केलं. आता पण आपल्या हातात आहे, म्हणजे वेळ आहे, पण ती अजून जाता का म्हणे वेळ. नक्की आपल्या आता बरेच प्रयत्न सुरू आहेत, काय ना काहीतरी आपले, म्हणजे आपला कोकण कसा अजून इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये झाला पाहिजे. सगळी गावं ते प्रयत्न सुरू आहेत. आता सावंतवाडी दोडामार्ग झालं वाटतं 25 गावं चांगले. राजापूर मार्ग पण छान झाला, आता गेला तो पण रस्ता छान सुंदर रस्ता आहे, मस्त झाला पाण्याचा. तर मित्रांनो, तर भूषण गावडे नाव घेताना प्रसाद गावडे नाही बोललो, भूषण गावडे. तर भूषणचा जो प्रवास आहे तो ट्रॅव्हलचा, तुम्ही त्याच्या नक्की चॅनलला बघा, भूषण द एक्सप्लोरर ना, भूषण द एक्सप्लोरर. त्या गोष्टी मी माझ्या चॅनलला सांगत नाही कधी. ओके, आपल्या घरच्यांना सांगू फायदा नाही. तुम्ही एवढी मुलं आवडीने घेताय, शेवटी प्रत्येकाला जाणून घ्यायची असते की समोरचा माणूस कसा तो राहतो खातो. चॅनल बघा आणि सगळ्या व्हिडिओ बघा, त्याला कमेंट करा की मी आहे कोकणीमध्ये आम्ही बोलला म्हणून त्याचं बघा, कमेंट करा. रिप्लाय दे ना, 100% देतो मी रिप्लाय, नाही असं नाही. आणि रिप्लाय देतो की बाबा तुझा इंटरव्ह्यू इकडे बघितला म्हणून आम्ही तुझ्या चॅनलला बघा, असे सबस्क्राईब करता यायला. आता जे 90,000च्या घरात त्याचे 1 लाख झालेच पाहिजे. आणि एक म्हणजे गणपती आधीच झाले पाहिजे. गणपती आधी झालं परत याच्याकडे पार्टी घ्यायला येणार. नक्की सगळ्यांना बोलवतो, सगळ्यांना बोलवतो. तर सगळे जसं साईराज आहे, तर मी आहे, अजून म्हणजे आपले लकी दादा आहे वगैरे. लकी दादा पण यांना फॉलो करतो, म्हणजे मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी मोठी गोष्ट आहे ना. नाही मला माहित नव्हतं, कमेंट यायचे मला, पण सबस्क्रायबर. धन्यवाद भाऊ, लकी भाऊ, राम राम. तर आता बघू भविष्यात, आता
आम्ही पण त्याच्या मागे मागे चाललोय आता कोकणी म्हणून. माझ्या चॅनलचं पण नाव कोकणीचं आहे, मी आहे कोकणी म्हणून. तर माझ्या चॅनल नक्की लाईक शेअर नक्कीच नक्कीच. मी म्हणतो पहिला व्हिडिओ बघा, कारण व्हिडिओ बघूनच आपल्याला समजेल की त्याला लाईक करायचं आहे, शेअर करायचं की सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट करायची आहे. हा कमेंट पर्सनल प्रत्येकाचं ओपिनियन आहे, नाही असं नाही. पण व्हिडिओ बघूनच तुम्ही पुढच्या गोष्टींना हातभार लावा. आणि भूषण एक्सप्लोररला नक्कीच भेट देऊन भाई प्रवास टार्गेट पर्यंत पोहोचवा द्यायला. टार्गेट असो प्रवासाची, म्हणजे प्रवासाचं खरी लाईफ एन्जॉय करा. आणि जेव्हा मोठ्या टीव्हीवर बघतो तेव्हा असं वाटतं एसटीत बसल्यावर आपल्याला वाटतं की आपण माझ्यासोबत चाललोय. तो तेवढं हे सांगतो फ्रँकली. तर नक्कीच व्हिडिओला बघा. तर प्रसाद परत बोललो. भूषण गावडे प्रसाद दादा, मला वाटतं ते नक्कीच कमेंट करणार. माणसाच्या प्रसाद दादा नाही येतली कमेंट येतली असं वाटतं. कमेंट करत नाही, माझ्या तोंडातच तुझं नाव गावडे अण्णा बोलल्यावरती प्रसाद गावडे करतोय. तर माफी असावी, भूषण गावडेंना बोलतो. तर भूषण गावडे, तुझ्या या जर्नीला म्हणजे खूप म्हणजे आमचे हे असू दे, आशीर्वाद असू देत. नक्की धन्यवाद. आपलं काय सबस्क्रायबरचे तुझ्या मागे आशीर्वाद आहेत. नक्की आपले सुद्धा फॉलोवर पुढे राहू, चालत राहू. नक्की धन्यवाद. खरं आपल्या मजा करत राहू, तू मजा करत राहा, असं आनंदित राहा, असं हसतमुख राहा, आणि असं लोकांना पण थोडं आपुलकीने तुझ्या खेचत राहा. नक्कीच खरं धन्यवाद आपल्या सर्वांना, तुम्हा आपल्या सर्वांचे. आपल्या प्रेक्षक वर्ग देखील आपले व्हिडिओ बघतो. म्हणजे असं नाही की दाखवायचं काय दाखवायचं नाही, जे जेन्युन आहे, रिअल फॅक्ट आहे, रिअलिटी आहे, तेच आपण लोकांसमोर आणतो. कारण आजच्या जगातल्या घडामोडी चालू आहेत तेच दिसतात. तर चलो, तुमच्या देखील चॅनलला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मी हाय कोकणी. मी हाय कोकणी. तर चला मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बाय.